नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता G+25 फ्लोअरचं टॉवर आहे, जे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे आणि याचं पोझिशन डिसेंबर 2026 मध्ये मिळणार आहे, म्हणजेच 10 महिन्यानंतर मिळणार आहे। तर आता आपण आहेत ना सॅम्पल फ्लॅट पाहायला जाऊया 1 BHK आणि 2 BHK। चला आता आपण 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत। या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 606। तर हा एवढा मोठा लिव्हिंग एरिया आहे, तुम्ही बघू शकता। आणि बघा इंटेरियर पण केलेला आहे, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे आहेत ना डिझाईन करू शकता। तर बघा इथे एका साईडला आहेत ना सोफा ठेवलेला आहे आणि इथे दिलेला आहे टीव्ही युनिट। लिव्हिंग एरिया आहे ना एल शेपमध्ये असल्यामुळे ना इथे तुम्ही एका साईडला डायनिंग टेबल ठेवू शकता। ही तुमची प्रायोरिटी आहे की इथे डायनिंग टेबल ठेवायचे की नाही ते, कारण का इथे तिघंजण आहेत ना आराम के साथ बसू शकतात। तर आता आपण आहे ना किचन पाहूया। बाजूलाच बघा अटॅच किचन आहे आणि किचनमध्ये पण तुम्ही एरिया बघू शकता, स्पेशियस एरिया आहे। किचनमध्ये 2 प्लॅटफॉर्म आहेत, एका साईडला मेन प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि एका साईडला आहे सर्व्हिस प्लॅटफॉर्म। तर तुम्ही ते एका साईडला स्टोरेजसाठी बॉक्स बनवू शकता आणि इथे पण वरती तुम्ही बॉक्स बनवू शकता। इथे चिमणी लावलेली आहे, तुम्ही ते चिमणी लावू शकता। इथे हा ट्रॉलीसाठी इथे तुम्हाला सेट दिलेला आहे, तुम्ही इथे ट्रॉली तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथे बसवून घेऊ शकता। त्यानंतर इथे सिंक दिलेला आहे, बघा सिंक पण खूप मस्त आहे एकदम। त्यानंतर इथे तुम्हाला अटॅच ड्राय बाल्कनी दिलेली आहे। तर आपण आता बाल्कनी बघूया। बघा ही आहे ड्राय बाल्कनी, बरीच मोठी आहे। इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये अडगळीचं सामान वगैरे असेल ना ते पण तुम्ही एका साईडला ठेवू शकता, त्यामुळे आपला लिव्हिंग एरिया ना एकदम क्लीन दिसेल। तर आता आपण आहेत ना आज जाऊया आणि परत एकदा आहे ना पूर्ण एरिया पाहूया लिव्हिंग एरिया आणि किचनचा। तर बघा हा इथून हा असा किचन सुरू होतो आणि एका साईडला आहे ना तुम्हाला बघा इथे फ्रीज ठेवण्यासाठी 2 ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, आयदर इथे ठेवू शकता किंवा इथे, म्हणजे तुमची चॉईस आहेत। त्यानंतर आता आपण पूर्ण लिव्हिंग एरिया पहा। तर केवढा मोठा स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे। त्यानंतर इथे बाल्कनी दिलेली आहे, ही एवढी मोठी बाल्कनी आहे। इथे पण आहे ना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आहे ना चेअर वगैरे ठेवून बसू शकता। बघा एवढी मोठी ही जागा आहे इथे बाल्कनीची। तर बघा मी आता परत एकदा तुम्हाला इथे बाल्कनीमधून तुम्हाला मी लिव्हिंग एरिया दाखवते। तर इथे सोफा, डायनिंग टेबल आणि इथे बघा टेबल वगैरे ठेवून आहे ना इथे तुम्ही जर जागा बघाल तर बघा बरीच जागा इथे उरलेली आहेत, म्हणजे तुमची जर लहान मुलं असतील ना ती मस्तपैकी इथे खेळू शकतात। कारण काय ना स्पेशियस लिव्हिंग रूम असल्यामुळे ना सगळं व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि जागा पण बघा भरपूर आपल्याला दिसते आहे। तर आता आपण आज जाऊया। तर हा आहे आपला मेन पॅसेज एरिया। पॅसेज एरियामध्ये पण तुम्ही बघू शकता, बघा बरीच जागा आहे। एका साईडला आपला कॉमन बेडरूम आहे, बेडरूममध्ये इथे बेड ठेवल्यानंतर पण एवढी जागा राहते आणि एका साईडला तुम्ही वॉर्डरोब पण बनवू शकता। आणि मेन म्हणजे ना याला पण आहे ना अटॅच बाल्कनी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते। म्हणजे तुम्हाला लिव्हिंग एरियामध्ये बसायचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही आहे ना बेडरूममध्ये पण येऊन बसू शकता। तर ही पण बघा केवढी मोठी बाल्कनी आहेत, म्हणजेच तुम्हाला लिव्हिंग एरिया, किचन आणि बेडरूमला पण आहे ना बाल्कनी दिलेली आहे। तर आता आपण जाऊया मास्टर बेडरूम पाहायला। त्या अगोदर मी तुम्हाला बाल्कनीमधून आहे ना बेडरूम दाखवते। तर बघा हा एवढा मोठा एरिया आहे, इथे बघा स्टोरेजसाठी जागा पण भरपूर आहे। म्हणजे अशा प्रकारे आहे ना तुम्ही तुमचा बेडरूम पण सेट करू शकता आणि इथे टीव्ही युनिटसाठी पण आहे, म्हणजे तुम्ही इथे टीव्ही पण लावू शकता। आता आपण आहे ना कॉमन वॉशरूम एरिया पाहूया। तर हा आहे कॉमन वॉशरूम एरिया, इथे आपल्याला बेसिन दिलेली आहे एका साईडला। तर तुम्ही कॉमन वॉशरूम एरिया बघितलात ना केवढी मोठी जागा दिलेली आहे। त्याचबरोबर आहेत ना लिव्हिंग एरिया आणि बेडरूममध्येही तेवढीच जागा दिलेली आहे, म्हणजे ना इथे जर तुम्ही बघितलात ना तर तुम्ही ऐसपैस जागा आहे आपल्या कॉमन वॉशरूम एरियामध्ये। तर आता आपण आहे ना मास्टर बेडरूम पाहूया। आता आपण आलेलो आहोत मास्टर बेडरूममध्ये। तर मास्टर बेडरूममध्ये पण बघा इथे किंग साईजचा बेड ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडला पण जागा बघू शकता, बघा बरीच जागा आहे आणि इथे वॉर्डरोब ठेवून सुद्धा एवढी जागा आहे। इथे तुम्ही असं एक छोटंसं टेबल पण ठेवू शकता। तर इथे बघा खूप मस्त मोठ्याच्या मोठं असं वॉर्डरोब आहे, ज्याच्यामध्ये भरपूर तुम्ही स्टोरेज ठेवू शकता।
आता आपण बाल्कनी पाहूया. जसं मी तुम्हाला मगाही सांगितलेलं, लिव्हिंग एरिया, किचन, आपला कॉमन बेडरूम आणि आता हा मास्टर बेडरूमला पण आपल्याला सगळ्या ठिकाणी आहेत ना या लोकांनी आपल्याला बाल्कनी दिलेली आहे. तर इथे पण आहे ना तुम्ही चेअर वगैरे घेऊन आहे ना बसू शकता संध्याकाळच्या वेळेस वगैरे. तर बघा ही एवढी मोठी बाल्कनी आहे. पण आहे ना बाल्कनीमधून मास्टर बेडरूम पाहूयात. तर बघा हा मास्टर बेडरूम एवढा मोठा दिसतो, जिथे बघा मध्ये बेड ठेवलेला आहे, वॉर्डरोब आहे आणि आजूबाजूला पण बघा स्पेशियस अशी जागा आहे. म्हणजे केवढा मोठा हा आपला मास्टर बेडरूम आहे. आणि इथे तुम्हाला टीव्ही युनिटला पण जागा दिलेली आहे. मास्टर बेडरूमला अटॅच इथे टॉयलेट आहेत. तर टॉयलेटमध्ये पण बघा केवढा मोठा टॉयलेट आहे, एवढी मोठी जागा दिलेली आहे टॉयलेटला. आणि समोर आहे आपलं बेसिन. म्हणजे मी तुम्हाला जर 2 BHK फ्लॅट दाखवला, त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉमन वॉशरूम आणि टॉयलेट पाहिलात तर बघा भरपूर मोठा आहे. आणि 2 BHK जर बघितला तर बघा एकदम स्पेशियस अशी जागा दिलेली आहे. त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 606 स्क्वेअर फीट. आता मी तुम्हाला या प्रोजेक्टबद्दलची डिटेल्स देते. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती आहे. तर तुम्ही इथून आहे ना डोंबिवली रेल्वे स्टेशनला आहे ना चालत पण जाऊ शकतात. म्हणजे ज्यांना चालायची सवय असेल ना ते चालत हळूहळू जाऊ शकतात. कारण का हा जो एरिया आहे ना तो एकदम गजबजलेला आहे. त्यामुळे कधी आपला तो वॉकिंग डिस्टन्स जे आहे ते कधी संपेल ते आपल्याला समजणार पण नाही. आणि त्याचबरोबर आहे ना याच्या आजूबाजूला पण आहेत ना भरपूर शॉपिंग मॉल आहेत. जसं की आपलं डीमार्ट आहे, पटेल मार्ट आहे, RK बाजार आहेत. म्हणजे डीमार्ट जर बघितलात ना तर 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती आपलं डीमार्ट आहे. म्हणजे बघा एकदम अगदी जवळ आहे. तर मेन हायवेला डीमार्ट असतं आणि इथून आपल्याला ओला किंवा रिक्षा बुक करून आपल्याला तिथे जावं लागतं. तर इथून तुम्ही जर बघितलात तर 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती आहे. तर या प्रोजेक्टच्या आजूबाजूला मंदिरसुद्धा आहे. शंकराचं मंदिर आहे, श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहेत. तर इथे बरीच मंदिरं आहेत. आणि स्कूल, कॉलेज हे पण अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती पण आहेत आणि ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती पण आहेत. तर इथे इंटरनॅशनल स्कूल, रॉयल इंटरनॅशनल स्कूल आहे. त्यानंतर मॉडेल इंग्लिश स्कूल. मी तुम्हाला स्कूलची नावंसुद्धा सांगते. जर तुम्हाला मराठी मीडियम पाहिजे असेल ना तर त्या पण स्कूल आपल्या एकदम आजूबाजूला आहेत. तुम्हाला जर हा प्रोजेक्ट पाहायचा असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती मला कॉल करा. मी स्वतः येऊन इथे हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवेन. आता मी तुम्हाला 2 BHK फ्लॅट दाखवलेला आहे. तर आता आपण आहे ना 1 BHK फ्लॅट पाहूयात. चला. मगाशी मी तुम्हाला 2 BHK फर्निश फ्लॅट दाखवला. फर्निश फ्लॅटमुळे ना आपल्याला एक आयडिया येते की इंटेरियर कसं करावं. आता हा रॉ फ्लॅट आहे, सॅम्पल फ्लॅट. तर तो पण मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे लिव्हिंग एरिया. तर बघा हा एवढा मोठा लिव्हिंग एरिया आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे ना बाल्कनी दिलेली आहे. बाल्कनी पण बघा केवढी मोठी आहे. एवढी मोठी ही बाल्कनी दिलेली आहे. आता बाल्कनीमधून आहे ना मी तुम्हाला लिव्हिंग एरियाचा एरिया दाखवते. तर बघा स्पेशियस असा आपला हा लिव्हिंग एरिया आहे. त्यानंतर आपलं एका साईडला इथे आहे किचन. किचनला पण बघू शकता तुम्ही इथे मेन प्लॅटफॉर्म आणि इथे आपलं सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. आणि इथे सिंक दिलेला आहे आणि त्यालाच इथे अटॅच ड्राय बाल्कनी दिलेली आहे. तर ड्राय बाल्कनीमध्ये मी मगाशीच जसं सांगितलं की 2 BHKमध्ये पण आपली ड्राय बाल्कनी एवढीच होती. इथे तुम्ही वॉशिंग मशीन किंवा तुमचं सामान वगैरे इथे ठेवू शकता. त्यानंतर इथे ट्रॉली वगैरे इथे लावू शकता. इथे म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही इथे फर्निश करू शकता. इथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे. दोन्ही साईडला कनेक्शन दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता. इथे TV युनिटसाठी जागा दिलेली आहे. तर तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही तुमचं रूम डिझाईन करू शकता. तर आता आपण आहे ना बेडरूम पाहूया. बेडरूममध्ये जाण्या अगोदर ना इथे कॉमन वॉशरूम आहे. तो वॉशरूम पण बघा एल शेपमध्ये आहे. इथे आपल्या एका साईडला बेसिन दिलेलं आहे. आणि आता आपण बेडरूम पाहायला जाऊया. आणि त्याच्या समोरच आहे ना इथे बेडरूम आहे. इथे पण तुम्ही बेड आणि वॉर्डरोब ठेवल्यानंतर आहे ना बऱ्यापैकी जागा इथे राहणार आहे. आणि 1 BHKला पण आहे ना इथे तुम्हाला अटॅच बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलात तर तुमचं लिव्हिंग एरिया, किचन आणि बेडरूम ह्या तिघांनाही आहे ना तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही बसू शकता. खूप मस्त आहे, एकदम मोठाच्या मोठा आहे. आणि यालाच आहे ना अटॅच वॉशरूम आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे छोटंसं ना बेसिनसुद्धा दिलेलं आहे. याच्याच वरती आहे ना इथे टाकी ठेवण्यासाठी जागासुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता मी ना पूर्ण 1 BHK फ्लॅट दाखवलेला आहे. आणि हा पण आहे ना एकदम स्पेशियस आहे. बाजूबाजूला एकदम मोकळी जागा आहे. म्हणजे तुम्ही फर्निश केल्यानंतर आहे ना बाजूला पण भरपूर तुमची जागा राहणार आहे.
1 BHKचा एरिया सुरू होतो 445 पासून आणि याची प्राईस आहे 45 लाख। याच्यामध्ये तर तुम्हाला वेगवेगळ्या साईज आहेत। स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा। अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळे ना तुम्हाला ज्या फ्लोअरवरती पाहिजे त्या फ्लोअरवरती तुम्हाला बुकिंग मिळून जाईल। आणि 2 BHKचा एरिया आहे 606चा आणि याची प्राईस आहे 68 लाख। याच्यामध्ये पण आहे ना निगोशिएबल होईल। हा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आणि KDMC अप्रूव्ड आहे। तुम्हाला जर लोन करायचं असेल तर नॅशनलाइज बँकेतून पण तुम्हाला लोन करून मिळेल। यासोबत या टॉवरमध्ये 44 ॲम्युनिटीज आहेत। तुम्ही इथे व्हिजिटला आल्यानंतर तुम्हाला इथे मी कनेक्टिव्हिटीबद्दल ॲम्युनिटीजबद्दल सर्व इन डिटेल माहिती देईन। तुम्हाला जर हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला कॉल करा। मी स्वतः येईन आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवेन। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट दाखवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।